मित्रांनो, गुगलवर मी एक गोष्ट सर्च करत होतो की शेअर मार्केटमध्ये भारतीय माणसाची परिस्थिती काय आहे. कारण शेअर मार्केटमध्ये आता गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यानंतर बरेचसे लोक शेअर मार्केटविषयी बोलायला लागलेले आहेत. तर नेमकं शेअर मार्केटमध्ये आपली परिस्थिती काय आहे. मी ज्यावेळेस त्याचं स्टॅटिस्टिक्स गुगलवर सर्च केलं त्यावेळेस मला एक धक्कादायक त्यामध्ये बातमी वाचायला मिळाली. ती म्हणजे 95% ऑफ इंडियन ट्रेडर्स आर लाइकली टू लूज मनी इन शेअर मार्केट. 95% लोक शेअर मार्केटमध्ये पैसे घालवण्याची शक्यता असते. आणि मागे मी याचं कोरिलेशन एकदा पंचक्लेशचे लावलं होतं, तेव्हा लक्षात आलं की ते खरं आहे. पंचक्लेश तुम्ही ऐकलं असेल. पंचक्लेश हा पतंजली ऋषींनी लिहिलेला योगाभ्यासाविषयीचा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये त्यांनी माणसाच्या जीवनात असलेले 5 क्लेश, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश याविषयी बोललेलं आहे. माणसाला ट्रेडिंगमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये पण हेच पंचक्लेश असतात असं माझं मत आहे. अविद्या म्हणजे काय, मला जे माहिती आहे तेच बरोबर आहे, ह्याच्या पलीकडे काही नॉलेज नाही आहे, किंवा मला जे माहिती आहे ते सत्य आहे असं समजून एखादी गोष्ट करणे, किंवा त्याची सत्य असत्य बाजू न समजून घेता तुम्हाला जे वाटतं त्याला सत्य मानून त्याच्यावर काम करणे, त्याच्याविषयी डीप नॉलेज न घेणे, सत्य काय आहे ते न समजून घेता मला जे समजलंय तेच माहिती आहे. शेअर मार्केटमध्ये असंच होतं मित्रांनो. बरेचसे जण स्वतःला जे वाटतं तेच सत्य मानतात, किंवा कोणीतरी सांगितलं त्याला सत्य मानतात आणि इन्व्हेस्टमेंट करायला लागतात, किंवा त्यामध्ये भाग घ्यायला लागतात. मग रिस्क काय आहे, रिस्क फॅक्टर कसा काम करतो, स्टॉप लॉस म्हणजे काय, वगैरे वगैरे त्यांना काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त एकच गोष्ट माहिती असतं, झटपट श्रीमंत व्हायचं. साध्या साध्या मार्केटचे टर्म्स पण समजून घेत नाहीत. बेरिश मार्केट म्हणजे काय, बुलिश मार्केट म्हणजे काय, मार्केट लो आहे, शॉर्ट काय, लॉंग काय, या टर्म्स सुद्धा ते बिलकुल समजून घेत नाही. आणि त्यांना असं वाटतं की शेअर मार्केट इज समथिंग लाईक पुट मनी अँड अर्न मनी. पण त्याचे नियम न माहिती करून घेता अविद्येमध्ये पैसे टाकतात आणि गमावून बसतात. दुसरा असतो तो अस्मिता. अस्मिता म्हणजे मला जे ज्ञान प्राप्त झालंय ते परिपूर्ण आहे, याच्या पलीकडे आता काही समजून घेण्याची गरज नाही. देर इज नो गुरु रिक्वायर्ड. मला जे काय माहीत झालंय त्यालाच सत्य मानावं लागेल. मित्रांनो, इथे पण बऱ्याच जणांचा लॉस व्हायला लागतो, कारण त्यांना असं वाटायला लागतं की मला जे माहीत झालेलं आहे त्याच्या पलीकडे आता काही माहीत होण्याची गरजच नाही आहे. एवढ्यावरच मी माझं आर्थिक साम्राज्य उभं करू शकतो शेअर मार्केटमध्ये. एक लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आज काही दिवस तुम्ही जरी एका लेवलला असाल तरी तसंच परमनंट असेल असं काही नाहीये. वन ऑफ द ह्युमन बिईंगचं वन ऑफ द एरर्स काय असते, आपल्याला असं वाटतं आज जसं चाललंय तसं उद्या चालणार आहे आणि चिरंतन असंच चालणार. शेअर मार्केटमध्ये असं कधीच होत नाही. ती अस्मिता आहे तुमची. तर यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, तुम्हाला जे माहिती आहे तेच सत्य आहे. हे तर आपण अविद्येमध्ये पाहिलं, पण त्याचाच खूप जास्त आपल्याला इगो तयार होतो. त्याला आपण हे मानायला लागतो की याच्याशिवाय दुसरं काही सत्य असूच शकत नाही. आणि ही लोक दुसऱ्यांना पण शिकवायला लागतात की असं करून बघ. अशी लोक स्वतःसाठी पण डेंजरस आहेत, इतरांसाठी पण. तिसरा आहे, पंचक्लेशापैकी तिसरा क्लेश आहे राग. राग म्हणजे अटॅचमेंट. अटॅचमेंट म्हणजे वी आर टू अटॅच की झटपट श्रीमंत झालं पाहिजे, लवकर पैसे मिळाले पाहिजे. मग त्यासाठी काय फरक पडतो थोडं काही गेलं तरी, मग हा क्लास लाव, तो शेअर मार्केटचा हे कर. मित्रांनो, आज एक लक्षात घ्या, शिक्षणाविषयी म्हणजे एक लक्षात घ्या, काही गोष्टीला एक ना काही अलिखित नियम आहेत आणि ते मी फार अनुभवातून शिकलो. माझं आईस्क्रीम पार्लर होतं, तिथे एक त्यावेळेस ते सुपर लोटो वगैरे लावणारे, मशीन लावणारे लोक यायचे. त्याच्यामध्ये तो डेली एक प्रकारचा जुगारच होता. तो एक मॅनेजर मला तिथे भेटायला आला आणि तो म्हणाला, सर हे मशीन तुमच्याकडे लावू शकता का? आणि मी डिस्कस करत होतो हे मशीन लावण्याने फायदे काय, तोटे काय. त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली आणि ती मला फार पटली होती. तो म्हणाला, सर हे मशीन तुम्ही लावायचं तर लावून घ्या, पण एक नियम पाळावा लागेल. तुम्ही स्वतः कधीच यामध्ये खेळायचं नाही. तुम्ही स्वतः खेळाल तर तुम्ही खड्ड्यात जाल. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या,
ज्या गोष्टीमधून लोकांना श्रीमंत होणार हे आपण स्वप्न दाखवणार, तिथे स्वतः खेळायचं नाही, कारण त्यात तुम्ही श्रीमंत होणार नाही आहात. खेळून हे तुम्हाला क्लिअर माहिती आहे. म्हणूनच तर हे शेअर मार्केटचे क्लासेस वगैरे एवढे चालतात ना मित्रांनो. तर हे लक्षात घ्या. तर काही गोष्टी ज्या असतात ह्या इतरांना सजेस्ट करण्यामध्ये आपल्याला जास्त फायदा असतो. शिक्षण पण त्यातलंच आहे. शिक्षणाचा धंदा ज्यांनी केला ते लोक जास्त श्रीमंत आहेत शिक्षण घेतलेल्यांपेक्षा. सो हे लक्षात घ्या. राग म्हणजे अटॅच राहू नका की मी याच पद्धतीने श्रीमंत झालं पाहिजे, हेच केलं पाहिजे. डोंट गेट अटॅच टू दॅट. राग इज अटॅचमेंट. तुम्ही एखाद्या गोष्टीला मला श्रीमंत व्हायचंच आहे, याच पद्धतीने व्हायचं आहे, डोंट गेट अटॅच. तुम्ही तुमची कामं स्लोली अँड स्टेडीली करत राहा. झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग कुठल्याही शेअर मार्केटमध्ये तुम्हाला सांगणार नाही कोणी, आणि होणार पण नाही. द्वेष म्हणजे एक प्रकार तुम्हाला एखाद्या गोष्टीचा तिटकारा यायला लागतो. मग काही लोक काय करतात, त्यांना त्यांच्या आहे त्या कामाचा तिटकारा आलेला असतो, त्यांना काहीतरी दुसरा मार्ग पाहिजे असतो. कोणीतरी SMS पाठवत असतं आणि SMS तुम्हाला टेलिग्राम वगैरेवर भरपूर मिळते की मी एवढे इन्व्हेस्ट केले, एवढे मिळाले, त्यांनी काय मेहनत केली, किती लॉस केला, काही बघत नाही. आपण सुद्धा वाहून जातो आपल्या कुठल्या तरी कामाचा तिटकारा आलाय म्हणून आणि तिकडे पैसे टाकतो. आणि अविनिवेश म्हणजे फिअर निर्माण होतो. मग अशी लोक जे लॉस करून ठेवतात, जे 95% ते ठरवतात इथून पुढे मी दुसरं काहीच करणार नाही. हे सुद्धा धोकादायक आहे, कारण एकदा लॉस झाला दॅट डझंट मीन यू विल लूज परमनंटली. थोडं सायंटिफिकली अभ्यास करा, सायंटिफिक काम करणाऱ्या लोक आणि संस्थांसोबत काम करा, त्यांच्याकडून नॉलेज घ्या, त्यांचा सपोर्ट घ्या. शेअर मार्केट हे तुम्हाला त्या 5% नेऊन ठेवेल. त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या, ह्या अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशमध्ये अडकून पडून, या पंचक्लेशात अडकून पडून पैशामध्ये तुम्ही त्या 95% जाण्यापेक्षा थोडंसं स्मार्ट व्हा, थोडासा अभ्यास करा, थोडासा स्टडी करा, त्यानंतर थोडंसं यासाठी वेळ द्यायला लागा, कन्सिस्टन्सी ठेवायला लागा, तरच तुम्हाला यामधून पैसा मिळेल. मित्रांनो आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.